पण सर आता हे नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार ह्याच्यावरती आपला कंट्रोलच नाही. बॅलन्स साधला पाहिजे. कसं काय पण? आता हा बॅलन्स साधायचा असेल तर मग मला माझ्यामध्ये येणारे कोणकोणते शब्द असे आहेत की ते माझेच आहेत, असे काही प्रश्न येतात. मन शेवटी मन ओढा हे ओढा आहे, कुठे पण जाते हो. त्या मनाला पण सांगायचं चल हा तुझ्यासाठी हा वर्ड नव्हता, तू कुणातरी चुकीचं घेतलंय त्यामुळे तू असं वागतोयस. हा पण हा तुझ्यासाठी आहे, चल तुला काय आवडते ना हे तुझ्यासाठी. मात्र तू चुकीचा एखादा शब्द घेतला मनामध्ये ठेवला आणि तशा पण कृती केली. कधी करीत बघा ना, आता आपण मोठे एवढे झालोय, लहानपणी बेधडक होतो, बिंदास होतो, कुठलीही गोष्ट करायला जाऊ द्या काही प्रॉब्लेम येतात. पण आता मोठे झालं हळूहळू भीती वाढते, अनामिक भीती वाढते, दडपण वाढते. मग ती माझ्याच्यानं होईल का नाही होईल का नाही. आज मॅकडॉनल्ड सारखे लोक वयाच्या अगदी ह्याच्यात हे KFC वगैरे हे मोठे होतात. लॉज ऑफ अट्रॅक्शन, अपयश 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 आणि परत यश. बरोबर आहे की नाही. अब्राहम लिंकनना सुद्धा तसंच काम करावं लागलं. म्हणजे ह्या लोकांनी जर जाणले, पण ते तयार होण्यासाठी त्यांना तेवढं त्रास पण भोगावं लागलं. मग त्यातूनही ते वावरत त्यांचा बिलीव्ह सिस्टम स्ट्रॉंग झाला. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.